ब्रायोफिटा वाचचं सविस्तर स्पष्टीकरण. 1. खरी मुळे, खोड आणि पाने नसतात. या वनस्पतींची रचना अत्यंत प्राथमिक असते. उच्च दर्जाच्या वनस्पतींप्रमाणे यांच्यात पाणी वाहून नेण्यासाठी झायलम, सायलम आणि अन्न वाहून नेण्यासाठी फ्लोएम यांसारखी संवाहिनी संस्था नसते. यांना मुळांऐवजी मुळाभ रिझॉइड्स असतात, जे जमिनीतील पाणी शोषण्यास मदत करतात. 2. शरीर रचना साधी आणि मऊ असते. ब्रायोफायटा वनस्पतींचे शरीर बहुपेशीय आणि स्वयंपोषी असते. त्यांची रचना चपटी, रिबिनीसारखी लांब आणि मऊ असते. या वनस्पतींना थॅलस असेही संबोधले जाते, कारण त्यांचे शरीर अवयवांमध्ये विभागलेले नसते. 3. वनस्पती सृष्टीचे उभयचर, अॅम्फिबियन्स ऑफ प्लांट किंगडम हा प्रश्न स्पर्धा परीक्षेत वारंवार विचारला जातो. कारण या वनस्पती जमिनीवर मातीत जगतात, परंतु प्रजननाच्या वेळी पुंयुग्मकांना, मेल गेमिट्स स्त्री युग्मकांपर्यंत फिमेल एग पोहोचण्यासाठी पाण्याची अत्यंत गरज असते. पाण्याशिवाय त्यांचे फलन होऊ शकत नाही, म्हणून त्यांना उभयचर म्हणतात. 4. नैसर्गिक अधिवास. या वनस्पती प्रामुख्याने सावलीच्या, ओलसर आणि दमट ठिकाणी आढळतात. पावसाळ्यात जुन्या भिंतींवर किंवा झाडांच्या खोडांवर जी हिरवी मखमल दिसते ती बहुधा ब्रायोफायटा मॉस असते. 5. ब्रायोलॉजी विज्ञानाची शाखा. अभ्यास. वनस्पतीशास्त्राच्या ज्या शाखेत ब्रायोफायटाचा अभ्यास होतो तिला ब्रायोलॉजी म्हणतात. जनक हेडविग यांना जागतिक स्तरावर ब्रायोलॉजीचे जनक मानले जाते. भारतीय जनक प्रो. शिवराम काश्यप, SR काश्यप यांनी हिमालयातील ब्रायोफायटावर मोठे संशोधन केले आहे, म्हणून त्यांना भारतीय ब्रायोलॉजीचे जनक म्हणतात. ब्रायोफिटा स्पष्टीकरण. ब्रायोफायटा ही लहान आणि साधी वनस्पतींची गटवारी आहे, जी प्रामुख्याने ओलसर ठिकाणी आढळते. यामध्ये शेवाळ, मॉस, लिव्हरवर्ट आणि हॉर्नवर्ट यांचा समावेश होतो. महत्त्वाचे मुद्दे. की पॉइंट्स. 1. त्यांना खरी मुळे नसतात. नो ट्रू रूट्स. ब्रायोफायटा वनस्पतींना खरी मुळे नसतात. त्याऐवजी त्यांच्याकडे मुळांसारखी दिसणारी रचना असते, ज्याला रिझॉइड्स म्हणतात. रायझॉइड्सचे कार्य. वनस्पतीला जमिनीशी घट्ट धरून ठेवणे आणि पाणी शोषून घेणे. 2. बीजाणूंद्वारे प्रजनन, रिप्रोडक्शन बाय स्पोर्स. या वनस्पतींना फुले किंवा बिया येत नाहीत. त्यांचे प्रजनन बीजाणू स्पोर्सद्वारे होते. 3. सर्वत्र आढळतात. फाउंड एव्हरीवेअर. ब्रायोफायटा जगाच्या पाठीवर कुठेही आढळू शकतात. अतिशय थंड प्रदेशांपासून ते उष्णकटिबंधीय ट्रॉपिकल प्रदेशांपर्यंत यांचा विस्तार आहे. 4. बहुपेशीय आणि स्वयंपोषी, मल्टीसेल्युलर अँड ऑटोट्रॉफिक. बहुपेशीय या अनेक पेशींनी बनलेले असतात. स्वयंपोषी या वनस्पती प्रकाश संश्लेषणाद्वारे फोटोसिंथेसिस, स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. 5. शैवाल, ॲल्गी आणि ब्रायोफायटामधील फरक. शैवाल प्रामुख्याने पाण्यात वाढतात. ब्रायोफायटा जमिनीवर, विशेषतः ओल्या आणि सावलीच्या ठिकाणी वाढतात. उदाहरणे. एक्झाम्पल्स. मॉस भिंतीवर किंवा ओलसर मातीवर मखमलीसारखी वाढणारी हिरवी वनस्पती. लिव्हरवर्ट यांची पाने यकृताच्या लिव्हर आकारासारखी चपटी असतात. हॉर्नवर्ट या वनस्पतींमध्ये शिंगासारखी रचना स्पोरोफाइट्स असते. प्रश्न 1. ब्रायोफायटा वनस्पतींना वनस्पती सृष्टीचे उभयचर, अॅम्फिबियन्स ऑफ प्लांट किंगडम का म्हणतात? A. कारण त्या जमिनीवर आणि पाण्यात दोन्हीकडे राहू शकतात. B. कारण त्या जमिनीवर राहतात, पण प्रजननासाठी, फलनासाठी पाण्याची गरज असते. C. कारण त्या बेडकांसारख्या दिसतात. D. कारण त्या फक्त पावसाळ्यातच वाढतात. उत्तर B. कारण त्या जमिनीवर राहतात, पण प्रजननासाठी पाण्याची गरज असते. स्पष्टीकरण. ब्रायोफायटा जमिनीवर वाढतात, परंतु त्यांच्या नर युग्मकांना, स्पर्म्स मादी युग्मकापर्यंत पोहत जाण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. प्रश्न 2. ब्रायोफायटामध्ये मुळांऐवजी कोणत्या रचना आढळतात? A. सोटमूळ, टॅपरूट. B. तंतुमय मुळे, फायब्रस रूट्स. C. मुलाब, रिझॉइड्स. D. खोड. उत्तर C. मुलाब, रिझॉइड्स. स्पष्टीकरण. ब्रायोफायटामध्ये खऱ्या अर्थाने मुळे नसतात. त्याऐवजी केसांसारखे मुलाब असतात, जे वनस्पतीला आधार देतात आणि पाणी शोषतात. प्रश्न 3. खालीलपैकी कोणते उदाहरण ब्रायोफायटा गटातील आहे? A. स्पायरोगायरा, स्पायरोजिरा. B. नेचे, फर्न. C. फ्युनेरिया. D. आंबा. उत्तर C. फ्युनेरिया. स्पष्टीकरण. फ्युनेरिया हे एक मॉस आहे, जे ब्रायोफायटा गटात येते. स्पायरोगायरा हे शेवाळ आहे आणि नेचे हे टेरिडोफायटा गटात येते. प्रश्न 4.
ब्रायोफायटा वनस्पतींच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? ए. यांच्यामध्ये पाणी वाहून नेण्यासाठी संवहनी ऊती व्हॅस्क्युलर टिश्यूज नसतात. बी. यांना फुले आणि फळे येतात. सी. यांची उंची खूप जास्त असते. डी. या वाळवंटात सहज वाढतात. उत्तर ए. यांच्यामध्ये पाणी वाहून नेण्यासाठी संवहनी ऊती व्हॅस्क्युलर टिश्यूज नसतात. स्पष्टीकरण: ब्रायोफायटामध्ये झायलेम, सायलेम आणि फ्लोएम नसतात, म्हणून या वनस्पती आकाराने लहान असतात. प्रश्न 5. स्फॅग्नम या मॉसचा वापर प्रामुख्याने कशासाठी केला जातो? ए. अन्न म्हणून. बी. इंधन आणि रोपांच्या वाहतुकीत ओलावा टिकवण्यासाठी. सी. फर्निचर बनवण्यासाठी. डी. फुले मिळवण्यासाठी. उत्तर बी. इंधन आणि रोपांच्या वाहतुकीत ओलावा टिकवण्यासाठी. स्पष्टीकरण: स्फॅग्नममध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते. तसेच वाळलेल्या स्फॅग्नमपासून पीठ मिळते, जे इंधन म्हणून वापरतात. प्रश्न 6. ब्रायोफायटाच्या जीवनचक्रातील प्रबळ अवस्था डॉमिनंट फेज कोणती असते? ए. बीजाणुजनक स्पोरोफाइट. बी. युग्मजनक गेम्टोफाइट. सी. कवक फंगी. डी. वरीलपैकी काहीही नाही. उत्तर बी. युग्मजनक गेम्टोफाइट. स्पष्टीकरण: ब्रायोफायटाचा मुख्य हिरवा भाग युग्मजनक असतो, जो स्वतःचे अन्न स्वतः तयार करतो आणि स्वतंत्र असतो. टेरिडोफायटा. टेरिडोफिटा शब्दाचा अर्थ. हा शब्द ग्रीक भाषेतील 2 शब्दांपासून बनला आहे. टेरॉन म्हणजे फेदर, पक्षी किंवा प्राण्यांचे पीस. फायटन म्हणजे वनस्पती. यांचा आकार पिसांसारखा दिसतो, म्हणून त्यांना हे नाव पडले आहे. 2. मुख्य वैशिष्ट्ये. संवहन संस्था व्हॅस्क्युलर सिस्टम. या वनस्पतींमध्ये पाणी आणि अन्नाचे वहन करण्यासाठी झायलेम आणि फ्लोएम सारख्या ऊती असतात. शरीराची रचना. यांना खरीमुळे पाने आणि खोड असतात. प्रगत वनस्पती. अबीजपत्री बिया न येणाऱ्या वनस्पतींमध्ये हा सर्वात प्रगत समूह मानला जातो. अधिवास. या वनस्पती पाणी, ओलसर जागा, जमीन आणि सावली असलेल्या ठिकाणी सहज वाढू शकतात. 3. प्रजनन रिप्रोडक्शन. यांमध्ये लैंगिक सेक्शुअल आणि अलैंगिक ॲसेक्शुअल अशा दोन्ही प्रकारे प्रजनन होते. स्पोर या वनस्पती बीजाणू स्पोर्स तयार करून आपले प्रजनन करतात. प्रजनन अवयव. अँथेरिडिया हा पुल्लिंगी मेल भाग आहे. अर्केगोनिया हा स्त्रीलिंगी फिमेल भाग आहे. 4. महत्वाचे शास्त्रज्ञ. थिओफ्रास्टस यांना वनस्पतीशास्त्र बॉटनी, टेरिडोफायटा आणि पर्यावरणशास्त्र इकॉलॉजी यांचे जनक फादर मानले जाते. 5. टेरिडोफायटाची उदाहरणे एक्झाम्पल्स. 3ऱ्या प्रतिमेत या समूहातील काही प्रमुख वनस्पतींची चित्रे दिली आहेत. 1. सेलाजिनेला. 2. सायलोटम. 3. हॉर्सटेल्स, पॉन, इक्विसेटम. 4. फर्न्स, नेचे. प्रश्न 1. खालीलपैकी कोणत्या वनस्पती गटाला संवहनी अपुष्प वनस्पती व्हॅस्क्युलर क्रिप्टोगॅम्स म्हणतात? ए. थॅलोफायटा. बी. ब्रायोफायटा. सी. टेरिडोफायटा. डी. आवृत्तबीजी. उत्तर सी. टेरिडोफायटा. स्पष्टीकरण: टेरिडोफायटा हे जमिनीवरील पहिले वनस्पती आहेत ज्यांच्यात पाणी आणि अन्नासाठी झायलेम आणि फ्लोएम संवहनी ऊती विकसित झाल्या, पण त्यांना फुले येत नाहीत. प्रश्न 2. नेचे फर्न्स या वनस्पतींच्या पानांच्या खालच्या बाजूला असलेल्या बीजाणूंच्या समूहाला काय म्हणतात? ए. सोराई. बी. मुलाब, रिझॉइड. सी. बीजाणुधानी. डी. फुले. उत्तर ए. सोराई. स्पष्टीकरण: नेचे पानाच्या मागील बाजूस असलेल्या लहान तपकिरी ठिपक्यांसारख्या रचनांना सोराय म्हणतात, ज्यात बीजाणू तयार होतात. प्रश्न 3. टेरिडोफायटाचे मुख्य वनस्पती शरीर कोणत्या अवस्थेत असते? ए. युग्मजनक गेम्टोफाइट. बी. बीजाणुजनक स्पोरोफाइट. सी. थॅलस. डी. प्रोटोनिमा. उत्तर बी. बीजाणुजनक स्पोरोफाइट. स्पष्टीकरण: टेरिडोफायटाची मुख्य अवस्था बीजाणुजनक डिप्लॉइड असते, जी खरीमुळे खोड आणि पानांमध्ये विभागलेली असते. प्रश्न 4. टेरिडोफायटामध्ये तयार होणाऱ्या हृदय आकाराच्या युग्मजनकाला काय म्हणतात? ए. रायझोम. बी. प्रोथॅलस. सी. कॅप्सूल. डी. सीटा. उत्तर बी. प्रोथॅलस. स्पष्टीकरण: बीजाणू रुजल्यानंतर एक लहान, हिरवी आणि हृदयाच्या आकाराची स्वतंत्र रचना तयार होते, जिला प्रोथॅलस म्हणतात. प्रश्न 5. खालीलपैकी कोणते टेरिडोफायटाचे उदाहरण आहे? ए. फ्युनेरिया. बी. मकॅन्शिया. सी. सेलाजिनेला. डी. स्पायरोगायरा. उत्तर सी. सेलाजिनेला. स्पष्टीकरण: सेलाजिनेला आणि लायकोपॉडियम ही टेरिडोफायटाची उदाहरणे आहेत. फ्युनेरिया आणि मर्केन्शिया ब्रायोफायटा आहेत. महत्वाची वैशिष्ट्ये. क्विक समरी. अवयव. खरीमुळे, खोड आणि पाने असतात. ऊती, झायलेम आणि फ्लोएम उपस्थित असतात.
प्रजनन, बीजाणूंद्वारे स्पोर्स होते. पाण्याची गरज, प्रजननासाठी, फलनासाठी पाण्याची आवश्यकता असते.